नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर आणि आज मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे. तुम्ही ऐकाल असा मला विश्वास आहे. कथा ही भयानक आहे. एक 65 वर्षाचा थेरडा भीमराव प्रभाकर कांबळे नावाचा, याने एका छोट्याशा मुलीवर अत्याचार करून तिला उकिरड्यात पुरून टाकलं. ती अशी छोटीशी कहाणी. तर नमस्कार. ही जी कथा आहे पुणे जिल्ह्यातील भोर तालुका आणि भोर तालुक्यात नरसापूर नावाचं गाव आहे. या नरसापूर नावाच्या गावामध्ये एक 65 वर्षाचा एक थेरडा आहे. त्याचं संपूर्ण नाव आहे भीमराव प्रभाकर कांबळे. आणि याचा इतिहास असा आहे की 1998ला याने एका 70 वर्षाच्या म्हातारीच्या घरात, याचं वय त्यावेळेला 40 वर्षाच्या आत होतं. हा प्रचंड व्यसनाधीन, रात्रंदिवस व्यसनातच असणारा, दारू पिणारा. आणि एक 70 वर्षाची म्हातारी, तिचा मुलगा बाहेरगावी राजस्थानला राहतो आहे व संध्याकाळच्या वेळेला हा तिच्या ग्रामीण भागामध्ये मोरी असते आंघोळ करण्याची, त्या मोरीत जाऊन लपून बसला. आणि रात्र झाल्यानंतर, अंधार पडल्यानंतर त्या म्हातारीच्या घरी कोण नव्हतं. आणि दरवाजा उघडा असताना ही संधी साधून तो घरात शिरला आणि हातात कोयता होता. त्या कोयत्याचा धाक त्या म्हातारीला दाखवला आणि त्या म्हातारीला खाली पाडलं. तिच्या गुप्तांगाला सिगारेटचे चटके दिले, तिला रक्तबंबाळ केलं आणि तिच्यावर बलात्कार केला, अत्याचार केला आणि तिथून पळून गेला. ती म्हातारी सकाळी उठली आणि तिथून लेकीच्या घरी गेली आणि आपल्या जावयाला, लेकीला ही सगळी कहाणी सांगितली. एवढी ती म्हातारी घाबरली होती आणि त्या जावयानं आपल्या सासूला तिच्यावर केस करायला लावली. एफ.आय.आर. दाखल झाला. तर अटक झाली. परंतु न्यायालयामध्ये हा सज्जड पुरावे उपलब्ध न झाल्यामुळं निर्दोष सुटला. 2-4 महिने काय न्यायालयात आपल्या जेलमध्ये राहिला, कारागृहात, आणि बाहेर आला. त्याच्यामुळं हा निर्ढावला, त्याचं मन धीट झालं आणि पुन्हा 2013ची घटना आहे. त्याच्या चुलत भावाची मुलगी, एक 17 वर्षाची कॉलेजला जाणारी मुलगी, याच्या मुलीच्या वयाची, आणि त्या दिवशी ती घरी असताना यानं तिला खिडकीतून आवाज दिला बाहेरून की माझ्याकडून टी व्ही चालू होत नाही, तू टी व्ही चालू करून दे. आता ही आली आणि हिला वाटलं खरंच होत नसन, आणि खिडकीतून हिनं सांगितलं, काका बाबा काय म्हटलं असेल ते, की तू ते रिमोटचं बटन हे दाबा ते दाबा, असं त्याने सांगितलं. नाही मला जमत नाही, तू मध्ये ये. आणि ज्या वेळेला ती घराच्या आत आली, ती समोर गेल्यानंतर टी व्हीकडं यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्याकडं गेला. तिच्या कमरेला पकडलं, तिला खाली पाडलं, तिलाही कोयत्याचा धाक दाखवला. आरडाओरड करशील तर तुला मी मारून टाकेल. आणि तिची छाती दाबण्याचा प्रयत्न केला, तिच्या अंगावर पडण्याचा प्रयत्न केला, परंतु तिनं त्याचा हात पिरगाळला आणि कशीबशी दरवाजा उघडून बाहेर पळत आली. आपली सुटका करून घेतली. बाहेर तिची काकू पाहत होती. ही आरडाओरड करीत आपल्या घराकडे पळत गेली आणि त्या मुलीच्या आईनं व चुलतीनं
या भीमराव प्रभाकर कांबळेला घराच्या मागच्या दरवाजातून पळताना पाहिलं. हा तिथून पळून गेला आणि ती मुलगी शेतात गेली. तिथं तिचे आई वडील भाऊ होते. त्यांना ही सर्व हकीकत सांगितली. त्यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर FIR नोंद केली, गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी याच्यावर पास्को लावला. केस न्यायालयात चालली, परंतु पोलिसांनी किंवा सरकारी वकिलांनी हिची केस चांगल्या पद्धतीनं मांडली नाही, सबळ पुरावे सादर केले नाही. तिच्या काकूची आणि तिच्या आईची साक्ष ग्राह्य धरले गेले नाही, कारण ते त्रयस्थ होते. त्यांनी प्रत्यक्षदर्शी नव्हते त्याच्यामुळं तो पुन्हा निर्दोष सुटला. आणि आत्ता 5-7 दिवसापूर्वी पुन्हा त्यानं एका 4 वर्षाच्या मुलीला गोठ्यामध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केले आणि कोणी पाहू नये म्हणून उकिरड्यात शेणाच्या तिला पुरून टाकलं. तिची आजी इकडे तिकडे शोध घ्यायला लागली आणि ती येत नव्हती म्हणून पुन्हा तिचा शोध घेत पाहिलं आणि पोलिसांनी मग ती शोधली आणि याच्यावर पुन्हा गुन्हा दाखल केला. परंतु लोकांचं म्हणणं आहे की हा इतक्या वेळेस अपराध करून हा निर्दोष सुटतो, त्याच्यामुळं आपली न्याय यंत्रणा, पोलीस यंत्रणा अक्षम्य आहे आणि यामुळं हे गुन्हेगार निर्ढावलेले आहे. यांची गुन्हे करण्याची हिंमत वाढते आणि यामुळं आमच्या मुलीबाळी सुरक्षित नाही आहे म्हणून आंदोलन केलं पुण्यामध्ये. लोकांनी रस्ता अडवला. त्यावेळेस पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला आणि लोक भरपूर चिडलेले आहे. इथं प्रश्न जातीचा नाही आहे. काही लोक हे प्रकरण जातीवर नेत आहेत, आम्ही अल्पसंख्याक आहोत वगैरे वगैरे. इथं अल्पसंख्याकाचा प्रश्नच नाही आहे. जो गुन्हेगार तो गुन्हेगार असतो, कुठल्याही जातीचा असतो, कुठल्याही अल्पसंख्याक बहुसंख्याक समाजाचा असो. अशा गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. अशा लोकांना भरचौकात फाशीवर लटकावल्या गेलं पाहिजे. त्याच वेळेस या लोकांची पुन्हा असं करण्याची हिंमत होणार नाही. नाहीतर अशा अनेक मुलींचे बळी जातील. अशा 3-4 घटना या नराधमानं केलेल्या आहे. कोंबड्या बकऱ्यावर सुद्धा याने सोडलेल्या नाही असं तिथले लोक सांगत आहेत. आणि हा 24 तास मद्यधुंद असतो. म्हणून कुणीही अशा नालायक लोकांची बाजू घेऊ नये. हा प्रश्न जातीवादावर नेऊ नये, तर हा प्रश्न माणुसकीचा आहे. याच्यामुळं सरकारनं अशा लोकांना कठोरात कठोर शिक्षा करायला पाहिजे असं सर्व समाजाची इच्छा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉनची घंटी दाबा. आज एवढंच.